आषाढ महिना लागला की आखाड तळण्याची प्रथा असते आणि त्यात वेगवेगळे तळणीचे पदार्थ बनवले जातात. त्याचबरोबर गव्हाच्या पिठाचे धिंद्रे देखील आवर्जून बनवतात. वेगवेगळे पदार्थ बनवायचे म्हटलं तर वेळही फार वाया जातो आणि मेहनतही फार लागते. पण आज कमी वेळेत आणि कमी मेहनतीत फक्त एकाच पिठापासून वेगवेगळे पदार्थ कसे बनवायचे ते आपण बघूया. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. मी गूळ फोडून घेतलेला आहे आणि तो पाण्यात टाकून गॅसवर विरघळण्यासाठी ठेवलेला आहे. आता एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडं थोडं करत पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं आहे. आपण भजी बनवण्यासाठी जसं पीठ भिजवतो त्यापेक्षा पातळ भिजवायचं आहे. गव्हाच्या पिठाच्या गठोळ्या बनायला नको म्हणून सतत हलवत राहायचं आणि पीठ भिजून झाल्यावर झाकून ठेवायचं आहे. आपण हे पीठ धिंद्रे बनवण्यासाठी भिजवत आहोत. धिंद्र्यांसाठी पीठ कमीत कमी 2 तास तरी भिजवावे लागते. गॅसवर गूळ विरघळण्यासाठी ठेवलेला होता. त्यावर मळे आलेले आहे ती काढून घ्यायची आहे आणि पूर्ण गूळ विरघळला आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे. गूळ पूर्णपणे विरघळला गेला की त्याचं गुळवणी तयार होतं. तेच गुळवणी आपण धिंद्र्यांसोबत खाणार आहोत. आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घेत आहे. त्यात चवीसाठी थोडीशी बडीशोप पण टाकून घ्यायची आणि उरलेल्या गुळाच्या पाण्यातून काही पाणी थोडं थोडं करत त्यात टाकून घेत आहे. ज्या प्रकारे आपण बेसनचे भजे बनवतो अगदी त्याच प्रकारे हे पीठ भिजवायचं आहे. याचे आपण गुलगुले बनवणार आहोत. गुलगुल्यांच्या पिठामध्ये अवश्य थोडंसं मीठ टाकायचं. त्याच्याने गुलगुले थंड झाले तरीही फार चविष्ट लागतात. पीठ खूपच घट्ट किंवा खूपच पातळसर असंही करायचं नाही. ते भिजल्यानंतर थोडंसं घट्ट होतं. गुलगुल्यांचं भिजवलेलं पीठ एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि पुन्हा त्याच पहिल्या भांड्यात थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये पुन्हा बडीशोप, थोडीशी तीळ आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. बडीशोपचा वापर अवश्य करायचा आहे. मालपोहा किंवा गुलगुले खाताना ते जेव्हा दाताखाली येतात तेव्हा त्याची चव अजूनच वाढते. आता बाकी राहिलेलं गुळाचं पाणी लागता लागता टाकत हे देखील पीठ भिजवून घेत आहे. मालपोहाचं पीठ गुलगुल्यांच्या पिठापेक्षा किंचितसं सैलसर असतं म्हणून दोघे वेगवेगळे भिजवावे लागले नाही तर दोघांची प्रोसेस सेमच आहे. तिन्ही भिजवलेले पीठ कमीत कमी 2 तास तरी भिजू द्यायचे आहे. आता मिक्सरच्या एका भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे. सर्व साहित्य बारीक दळून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये बेसनचं पीठ काढून घेत आहे. ते देखील थोडं थोडं पाणी टाकत भिजवून घ्यायचं आहे. या एकाच पिठापासून आपण वेगवेगळ्या प्रकारची भजी देखील बनवू शकतो. त्यासाठी एका बटाट्याची साल काढून चकल्या करून घ्यायच्या आहेत. आपण वेफर्स बनवतो त्यापेक्षा थोड्याशा जाडसर अशा चकल्या बनवायच्या आहेत. कापून घेतलेल्या चकल्या काळ्या पडायला नको म्हणून त्या पाण्यात टाकून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर दळून घेतलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा, चवीनुसार मीठ आणि हळद बेसन पिठात टाकून घेतलेले आहे. भजी मऊ येण्यासाठी थोडासा खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे. कापून ठेवलेल्या बटाट्याच्या चकल्या टाकून घेतल्या आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. जेवणामध्ये कुरडया आणि पापड शिवाय भजी अपूर्ण असतात म्हणून काही कुरडया आणि पापड देखील तळून घेतलेले आहे. त्यानंतर बटाट्याच्या चकल्या मिक्स करून घेतल्या होत्या. आता त्या तळून घ्यायच्या आहेत. पीठ बराच वेळ भिजलेलं असल्यामुळे बटाट्याची भजी देखील अशी टम्म फुगलेली आहेत. ती सारखी खाली वर करत तेलात चांगली तळून घेतलेली आहे. भजी तळून झाली की एका भांड्यात काढून घ्यायची. गॅसवर बटाट्याच्या भजींचा दुसरा घाणा तळला जात आहे. तोपर्यंत आपण कांदा कापून घेऊया. कांद्याच्या भजीसाठी कोंबडा कांदाच कापायचा आहे, जास्त बारीक करायचा नाही. कांदा कापून घेतल्यानंतर चांगला कुस्करून घ्यायचा म्हणजे त्याच्या प्रत्येक पाकळ्या वेगवेगळ्या होतील. आता उरलेल्या पिठामध्ये कांदा टाकून घेतला आणि गरमागरम तेलामध्ये कांद्याची भजी तळून घेतलेली आहे. बटाट्याची भजी तळल्यानंतर तुम्ही त्यात मिरचीची भजी देखील तळू शकतात. पण पिठात कांदा मिक्स करण्याआधी मिरचीची भजी तळून घ्यायची आहेत. आता त्याच गरमागरम तेलामध्ये मी गुलगुले बनवून घेत आहे. गव्हाचं पीठ चिकट असल्यामुळे बेसनच्या पिठासारखी त्याची भजी तुटत नाहीत म्हणून छोटे छोटे गोळे घेऊनच ते तेलात सोडायचे आहेत. गुलगुले तेलात सोडल्यानंतर सतत हलवत राहायचे नाहीतर त्याची जाळी तयार होते आणि आतमध्ये तेल शिरतं. आता मालपोह्यांचं पण पीठ भिजलेलं आहे. ते सुद्धा गरमागरम तेलात लगेच बनवून घेऊया. त्यासाठी पळी भरून पीठ घ्यायचं आहे आणि ते डायरेक्ट तेलामध्ये सोडायचं आहे.
मालपोहा तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच त्याला हलवायचं नाही. चमच्याने थोडं थोडं तेल मालपोह्यावर टाकत आधी वरची बाजू भाजून घ्यायची आहे. त्यानंतरच मालपोहा उलटपालट करायचा आहे. आता या थाळीमधील शेवटची रेसिपी बाकी आहे ती म्हणजे धिंद्र्यांची. धिंद्र्यांचं पीठ पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. एक कांदा अर्धा कट करून तो चाकूला लावून घेतलेला आहे. त्याचा वापर आपण ताव्याला तेल लावण्यासाठी करणार आहोत. धिंद्रे तव्यावर टाकण्याआधी तव्याला आठवणीने तेल लावूनच घ्यायचं आहे, नाहीतर ते चिपकून बसतील आणि निघणार नाहीत. आता आपण डोसा बनवतो त्या प्रकारे धिंद्रे बनवून घेतलेले आहे. आवश्यकता वाटली तरच वरच्या बाजूने धिंद्र्याला तेल लावून घ्यायचं आहे. शक्यतो पहिल्या धिंद्र्यालाच वरच्या बाजूने तेलाची आवश्यकता असते. उलटपालट करून दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घेतलेले आहे. जेवणाला वाढून घेताना जेव्हा आपण गुळवणी घेतो तेव्हा त्यामध्ये गरम दूध पण टाकून घ्यायचे आहे. तुम्हाला आवडत असेल तर त्यात साजूक तुपाचा वापर पण करू शकतात. तुमच्याकडे आखाड तळण्यासाठी कोणते कोणते पदार्थ बनवले जातात ते कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.